नंदुरबार शहरासह शहादा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याकडून जिल्ह्यातील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. जिल्ह्यात मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी गुन्ह्यांचा आढावा घेत संशयितांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. दरम्यान 14 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी नंदुरबार नवापूर रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये शोध मोहीम राबवली. यावेळी पोलिसांना पाहून लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या इम्रान शेख खालिद शेख वय 30 राहा धुळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने नंदुरबार शहर आणि शहादा परिसरात रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील 3 आणि शहादा पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि नंदुरबार शहर पोलिसांच्या विशेष पथकाने केली. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8826 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाजक्या राहणार अजमेरा नगर धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला एक 744/26 आणि 712/26 शहादा पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे 781/26 आणि अजून एका गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं देखील आपण मुद्देमाल जप्तीची कारवाई करणार आहोत. याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील श्रेणी पोसई प्रमोद वंजारी, ASI प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमडेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि आनंद मराठे यांनी ही कामगिरी केलेली आहे.